23व्या अध्यायाचं 23व्या अभंगाचं निरूपण हे आपल्यासमोर करीत आहे. आणि प्रथम बाबांचे आभार, सर्व साधक लोकांचे आभार, संदीप भाऊंचे पण आभार, सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते आणि सेवेला सुरुवात करते. हरिपाठाचा 23वा अभंग आहे. नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. हरी विन जन्म तो नरकाची पैजाना, यमाचा कारुणा प्राणी होय. ज्ञानदेव कुशे निवृत्तीची चाड, गगनाहून निवाड नाम आहे, गगनाहून निवाड नाम आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे पहा, आपण परमेश्वराचे नित्य नाम घेणारे या कलियुगात जास्त लोक नाहीत, दुर्लभ आहेत आणि संसारिकच जास्त आहेत. त्याच्यामुळं महाराज म्हणते नाम घेणारे कमी. बघा ना, आपण एखाद्या ठिकाणी चाललो किंवा एखादी स्त्री तिला जर तास परत हांडा डोक्यावर घेऊन गप्पा मारे, पण ती ही करते का नाम घ्यायचं म्हणल्यावर त्यांना कंटाळा येतो. असं म्हणजे माऊली म्हणतात, मग जे लोक नाम घेत नाही ना त्यांचं म्हणजे ते लोक दुर्मिळ आहेत ह्या जगात. आणि जे नाव घेतात त्यांना आहे ना तारून नेणारे हे हरिपाठाचे नाम तारून नेतात. मग आणि ज्याच्याजवळ नित्य मनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जे रोज माझे नाम घेतात ना ते दुर्लभ आहेत ह्याच्यात आणि दुर्मिळ. आणि जे लक्ष्मी वल्लभ आपण म्हणतो ना, मग लक्ष्मी म्हणजे तिचा पती, जे लक्ष्मी वल्लभ म्हणजे त्यांचा लक्ष्मी वल्लभ तेच त्यांचा मागे पुढे त्यांचा सांभाळ करतात. मग आपण म्हणतो ना, बहुत सुकृताची गोडी म्हणणे विठ्ठली आवडी. मग असं का म्हणतात माऊली, तर माऊली म्हणतात ज्याचे अनंत जन्मीचे पुण्य. समजा एखाद्यांची पिढी, बघा तुकाराम महाराजांचंच पहा, तुकाराम महाराजांची 7 पिढ्यांनी पंढरीच्या पांडुरंगाची सेवा केली म्हणून 8वा जन्म तुकाराम महाराजांना मिळाला. मग का तर हे जर एखाद्याचं आपल्या साधकाचं जर पुण्य असलं ना पूर्वजन्मीचं, तर त्याला ह्याच्यात म्हणजे आपल्या पांडुरंगाची सेवा करण्याची संधी मिळते. किंवा आता मलाच बघा ना, बाबांनी नाम दिलं किंवा तुमचे सगळ्यांचे साधकांची संगत मिळाल्यामुळे मी इथपर्यंत आले. हे माझं भाग्य आहे. अनंत जन्मीचं पुण्य हे माझं. तर मग ह्याला परत नाव घ्यायचं म्हणलं तरी आपण म्हणलं एखाद्याचं नाव सारखं घेणं, पण ते पण बंधनकारक आहे. पहा ना, गोपिका कसं कृष्णाचं नाव सारखं घ्यायच्या, सारखं त्यांना कृष्णाचा ध्यास लागला होता, तर सारखे कृष्ण कृष्ण करायचे. पण मग त्यांना गर्व झाला, कारण ते म्हणायचे कृष्ण आमच्याशिवाय कृष्णाचं काहीच होत नाही आणि काही म्हणजे काहीच हे नाही होत. कृष्ण कृष्ण करायचं त्यांना वाटायचं कृष्ण सगळं आमचं ऐकतो. मग हे परत हे बघा रावण पण इतके श्रीमंत होते, ते सोन्याची लंका होती त्यांची, पण त्यांना गर्व झाला होता ना. का गर्व झाला होता, तर त्यांचे कितीतरी कोटी घरं त्यांचे सोन्याचे होते, परत काही चांदीचे होते, तांब्याचे होते. मग त्यांना ते एवढे श्रीमंत राजा असून आणि शिवाय भोलेनाथाचे ते भक्त होते, तरी पण त्यांना गर्व झाल्यामुळे त्यांची संपत्ती राहिली का? नाही राहिली. मग असा आपल्याला जरी नाम मिळालं ना, तर त्याचा गर्व झाला नाही पाहिजे. पण मला नाम मिळालं किंवा मला कोणी असं म्हणा मी साधू आहे किंवा माझे दर्शन घ्यावा, असं हे एक बंधन आहे. आणि त्याच्यात एक रूपक आहे. रूपक मग आपल्याला कसं आपण कसं आता मी म्हणलं बाबा आहेत किंवा विजूभाऊ आहेत, मग त्यांचं नाव घेतल्याबरोबर ते ध्यानात येतं ना. मग तसंच देवाचं नाव घेतलं ना, मग देव पण आपल्यासारखा हृदयात राहतो.
हे आणि मग दुसरं नारायण हरी नारायण हरी मुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. मग ज्या ठिकाणी सतत हरिनामाचा नाम घोष होतो ना त्या ठिकाणी हरिवास करते किंवा रिद्धी सिद्धी त्यांच्या घरी पाणी भरते. मग ते मुक्ती मुक्ती चारी, तर 4 मुक्ती कोणत्या आहेत त्याच्यातली एक आहे सलोकता, दुसरी समीपता आणि स्वरूपता आणि सायुज्यता. तर सलोकता म्हणजे काय, तर परमेश्वराची सत्ता सगळीकडे असणे म्हणजे सलोकता, आणि समीपता म्हणजे परमेश्वर आपल्या आजूबाजूला असणे म्हणजे समीपता, आणि स्वरूपता प्रत्येक स्वरूपात आपल्याला परमेश्वर दिसणे म्हणजे स्वरूपता, आणि सायुज्यता म्हणजे परमेश्वराशी एकरूप होणे. ह्या 4 मुक्ती सांगितले त्यांनी. तर मग ह्या नामधारकाला 4 मुक्ती जर प्राप्त झाल्या ना तर त्याच्या जीवनाचं सार्थक होतं. म्हणून हरिविना जन्म तो नरकाची पैजान, यमाचा पाहुणा होय यमाचा पाहुणा प्राणी होय. मग हे संसार कसं हे दुःख आहे, आणि संसार हे दुःख क्षणिक सुख आहे संसारात, पण अनंत काळचं काय दुःख आहे. मग त्याच्यामुळे ते तुकाराम महाराज काय म्हणतात, तुकाराम महाराजांनी एकच मागितलं देवाला, काय मागितलं तर हेची दान दे गा देवा तुझा विसर नको, मला कोणतंच दान देऊ नको, पण मला अशी तुझ्या चरणाची सेवा करायचं फक्त दान दे. तुकाराम महाराजांनी एवढंच मागितलं. परत ते काय म्हणतात, संसार दुःख मूळ चौकडे निंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हे सांगितलं का संसार हे कसं आहे दुःखमुळे. मग ज्ञानेश्वर माऊलींकडे 2 साधक जातात. तर ते साधक काय म्हणतात माऊलींच्या चरणाचं ते दर्शन घेतात आणि म्हणतात माऊली, 2 साधक, एक सुशिक्षित असतो एक अशिक्षित असतो. तर ते साधक एक काय म्हणतो, माऊली माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, माझ्याकडे काहीच कमी नाही, बंगला आहे, गाडी आहे, परत सगळे धान्य आहे भरपूर, मी बागायतदार आहे, माझ्याकडे काय कमी नाही, मुलं बाळ आहेत, बंगला गाडी. तर तो म्हणतो तरी पण हा शब्द वापरल्यावर माऊली म्हणतात पण म्हणजे काय, तर दुसरा साधक म्हणतो तर माझ्याकडं पोटापुरतं सगळे, माझ्याकडे काही भरपूर काय नाही पण पोटापुरतं सगळे. तर मग माऊली म्हणतात, मग ते काय म्हणतात, माऊली त्यांना ते म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. म्हणून बघा ना, पण बहिणाबाई पण काय म्हणते, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. संसार कसा आहे, हाताला चटके मिळाले तर आपल्याला काही भाकरी मिळते. म्हणजे संसार हा कसा आहे क्षणिक सुख आहे संसारात, पण आनंद काळचं दुःख आहे. म्हणून निवृत्ती दादा मोठ्या उत्सुकतेने विचारतात, ज्ञानदेव कुशे निवृत्तीची चाड, गगनाहून वाढ नाम आहे. म्हणजे निवृत्ती दादा ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती दादांना उत्सुकतेने विचारतात, बाबा बाबा हे काय गगनाहून वाढ, गगनाहून म्हणजे आकाशाहून जड काय, तर माऊली सांगते आकाश हे कसं आहे जड आहे, आकाश जड आहे पण त्याच्यात आकाश जड आहे पण नाम हे कसं आहे चैतन्य रूप आहे. त्याच्यामुळं आकाशाच्या पोटात सर्व भूतमात्रांना सामावण्याची ताकद आहे. पण नाम हे अनंत ब्रह्मांड आहे आणि परमेश्वराच्या उदरात ते कसं आहे उदरात साठवलेलं आहे. म्हणून माऊली म्हणतात नाम हे कसं आहे श्रेष्ठ आहे. म्हणून माऊली काय सांगतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. मग हरी ह्या शब्दात
बाई पण रात्रंदिवस काय करायची, पांडुरंग माझा विठ्ठल सारखी म्हणायची. मग पांडुरंग विठ्ठल पांडुरंगाला वाटतं जणी माझं उठता बसता नाव घेतील, तर जणी काय करायची, पाठच उठायची आणि हे करायची, दळण दळायची. तर दळण दळता ती काय करायची, ओव्या गायची. तर ओव्या गाता एकदा अशीच पाठ उठल्या जणाबाई आणि असेच हे दळण दळायला लागले. तर पांडुरंग म्हणला माझी जणी 4 वाजता उठली, चला मी तरी तिला मदत करू लागतो. तर मग ते रुक्मिणीला काय म्हणतात, रुक्मिणी जातो माझी जणी दळायला लागली, तर मग मला पण जावं लागेल. तर रुक्मिणी म्हणते, मग ते रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी मला आंघोळीला पाणी तरी दे. तर ती म्हणते, रुक्मिणी माता म्हणतात मी आंघोळीला पाणी नाही देणार, जा तुमची जणी आहे ती देईल आंघोळीला पाणी. तर विठ्ठल म्हणतात, मग विठ्ठल म्हणतात नाही देत ना, नको देऊ. मग ते म्हणतात अगं जणी मला आंघोळ केली सगळं झालं आणि म्हणतात जणी मला जेवायला तरी वाढ. तर ते म्हणतात नाही मी जेवायला मी नाही ताट करणार, हाय तुमची जणी ती तुम्हाला ताट वाढेल जेवायला दे. तर मग पांडुरंग म्हणतात नाही देत ना तू जेवायला, तर मीच घेतो माझ्या हाताने. तर जेवण करतात, ते ताट वाढून घेतात, जेवण करतात आणि शेवटी जायला निघतात. तर दरवाजाजवळ जातात आणि पांडुरंगाला वाटतं काय आपल्याला हे राहिलं, पान खायचं राहिलं, पानाचा विडा राहिला. तर ते पानाचा विडा आणण्यासाठी जातात. तर त्या रुक्मिणीला विचारतात, अगं रुक्मिणी तू सगळं हे झालं, जेवायला पण दिलं नाही, आंघोळीला पण दिलं नाही, मला निदान पानाचा विडा तरी दे. तर रुक्मिणी माता म्हणते नाही देणार मी पानाचा विडा, जा तुमची जणी आहे तुझ्याकडून घ्या. तर पांडुरंग म्हणतात अगं तू वेडी आहेस का, असं काय करते. तर तू सारखं तुमची जणी ती जणी आपली लेकरू आहे, आपण तिचे मायबाप आहे, मग जणीने एवढी सेवा केली. तर मग ते पांडुरंग जाते तर दळू लागते तिला. दळू लागल्यावर लागता त्यांचा आहे ना ते नवरत्नाचा हार टोचतो. तर तो टोचतो ना, तर त्या काय करतात, तो हार काढून ठेवतात आणि मग ते दळून लागता त्यांना पाठीची 4 वाजते. तर पांडुरंगाला वाटतं चला आपण इतका वेळ हे करतोय, तर चला आपले साधक लोक वाट पाहत असतील. तर मग ते जाते. तर 4 वाजण्याच्या वेळेस जाते. तर हे साधक लोक येतात पूजा करायला. तर ते म्हणतात काय तर विठ्ठलाच्या अंगावर तर नवरात्रांचा हार नाही. तर ते पुजारी म्हणतात हार काय झाला, कुठं गेला. तर ते सगळीकडे शोध घेतात. तर शोध घेता त्यांना आहे ना, त्यांना वाटतं जणी ती सारखीच माझा विठ्ठल करीत, मग पाहू तरी तिच्या तिकडं आहे का. तर मग जणीच्या घरची झडती घ्यायला जातात. तर तो हार त्यांना त्या उशाखाली सापडतो. तर त्यांना वाटतं हा हार जणीनेच चोरलाय. तर ती मग तिला जणीला काय करतात, हे करतात, बेड्या घालतात. आणि पूर्वी काय व्हायचं, गावाच्या बाहेर सुळा असायचा, त्या सुळावर जणीला नेता जणी ओव्या गाऊ लागली. ओव्या गाऊनी सुरात दास जाणीच्या घरात, दळण दळीतो सख्या श्रीहरी, आर चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊनी सुरात दास जाणीच्या घरात. असं करता जणीला त्या सुळावर नेतात आणि जणीच्या उजव्या पायाचा अंगठा सुळाला लागला ना, तर सुळाचं लगेच पाणी होतं. मग बघा ना, जणीने एवढी सारखी याची सेवा केलीमुळं तिला त्याचं हे झालं, सुळाचं पाणी झालं. मग आपण आपल्या सगळी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी, दावणी विठ्ठला सत्वारी, दावणी विठ्ठला सत्वारी, सुनी सुनी वाटे
संपत्ती पाठवली, पण त्यांनी घेतली का त्याचा स्वीकार केला नाही. देवाला काय आवडतं? देवाला तुमचं संपत्ती आवडत नाही, फक्त त्याचं नाव घ्यायला, देवाला फक्त त्याचं नाव घ्यायला आवडतं. आणि त्याला ना बंधनाच आवडत नाही, त्याला ना म्हणजे गर्व झालेला आवडत. बघा ना, नाम यांनी पण एकनाथ महाराजांनी पण नाम घेतलं नाव. तर त्या एकनाथ महाराजांच्याकडे 36 वर्ष पांडुरंगाने कावडीने पाणी घाललं. तर कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरावंती तशी पाये, अनन्य भक्ती भावे निरावंती तसे पाये, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. आणि अशा ठिकाणी जिथं आपण नामाचा जप, ज्या ठिकाणी नामाचा जप असतो ना, त्या काळात तिथे ऋषीची पण पाणी धरते. मग त्याचं एकनाथांच्या घरी 36 वर्ष पांडुरंगाने पाणी धरलं. मग त्याची देवानीच आपण देवाजवळ जायचं नाही, तर देवच आपल्याजवळ आले पाहिजे, तर अशी भक्ती करायची. बघा ना, शबरीने किती वर्ष रामाची वाट पाहिली. राम आयुष्य गेलं तिचं हे करता करता शेवटी एवढं तिने रामाचा ध्यास लागला तिला, त्याच्यामुळे राम तिचे घरी दर्शन द्यायला आले. तिचे उष्टे बोला सुद्धा खाल्ली, एवढ्या शबरीच्या याच्यात भाव होता तिच्या भक्तीत. तर शबरी सारखी म्हणायची, ए रे माझ्या राम राया, ए रे माझ्या राम राया, वन बोलेही घ्यावीत खाया, वन बोलेही घ्यावीत खाया, भोळ्या शबरीची भोळीच माया, ए रे माझ्या राम राया, ए रे माझ्या राम राया, पाना फुलांचा रंगीत हार, पाना फुलांचा रंगीत हार, माझ्या रामाला शोभतो फार, माझ्या रामाला शोभतो फार, माझा भोळा भाव मला नाही ठावा, माझा भोळा भाव मला नाही ठावा, केव्हा सेवा तो करुणी, ए रे माझ्या राम राया, ए रे माझ्या राम राया. रामाला शबरीने ना रामाला सारखं आळवलं, तर राम एक दिवस तिची दर्शन घ्यायला आले. बघा ना, मग आपण पण आपल्या जवळ देव आले पाहिजे, अशी देवाची सेवा करायची. आपण देवाजवळ गेलं नाही पाहिजे, देवाची भक्ती अशी करा का देव आपल्या पायावर लोटांगण घातलं पाहिजे, अशी देव येणारच. आपण जर देवाची भक्ती केली ना, तर देव यावंच लागतं देवाला आपल्याकडे. आणि विचार करा, हरीचे नाव घेतल्यावर आपल्याला एवढं सुख मिळतं ना, तर मग घ्यायलाच पाहिजे का नाही हरीचं नाव. त्याच्यामुळं महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि तुकाराम महाराजांनी देवाला एकच मागितलं, दान मागितलं, देवा मला काय देऊ नको, पण हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, एवढंच तुकाराम महाराजांनी हेच दान मागितलं. मग आपण देवाला काय मागतो? आपण देवाला मागतो, मला बंगला दे, मला गाडी दे, मला मुलगा दे. देवाला काहीच मागू नका. देव काय हे नाही, देव आपण देवाला काय म्हणतो? देवा मला माझं नवस करतो. देव काय तुम्ही भिकारी का? तुमचं काय भाकरी किंवा नैवेद्य खायला देवाला काहीच लागत नाही. देवाला फक्त तुमची अनन्य भक्ती, अनन्य चिंते तेव्हा माये जना परिपाशते तेशा नित्याभिमुक्तांना योगक्षेम व्हा. जर तुम्ही त्याची जर भक्ती केली ना, तर तुमचे योगक्षेम सुद्धा पांडुरंग चालवतो किंवा देव चालवते. बघा ना, आपण म्हणतो देव काय करतात. स्वामी महाराजांनी सुद्धा
जेव्हा तिला वाटायचं ह्या जन्मी नाही मिळालं मला काही संतान झालं तरी पुढच्या जन्मी मिळेल, तर असे महाराज तिच्या स्वप्नात जातात. तर महाराज म्हणतात अष्टपुत्र सौभाग्यवती. तर ती म्हणते ती म्हणते अहो महाराज माझं वय 64 आहे, मी कसं काय मला मुलगा होईल? ते म्हणले होईल ना. तर ती म्हणली मग त्यांनी काय केलं तिला हे दिलं एक म्हणले तू ना अंगारा दिला आणि ते घे. ती म्हणली अहो माझं वय झाले नाही म्हणले हे कर आणि तुला 4 दिवस झाले ना माझ्या त्या जे बाळ होईल ना त्याला दर्शनाला घेऊन ये. मग तिला आहे ना इतकी चांगली सुंदर अशी मुलगी जन्माला आली तिला आणि तीच सुलक्षणा म्हणून तिचं नाव. आणि मग बघा ना देव काय करीत नाही, देवाची जर सेवा केली तर देव सेवा केली तर सर्व काही करतो. तुम्ही राम आठवा थोडं पुण्य साठवा, राम आठवा थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक हा कुशाल वटवा. तुम्ही राम आठवा थोडं पुण्य साठवा, राम आठवा थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक हा कुशाल वटवा. तुम्ही राम आठवा. आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची, मनी गोडी लावा राम नामाची. आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची, मनी लावा गोडी राम नामाची. जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले, जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले, शुद्ध भक्ती करा तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, राम आठवा थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक हा कुशाल वटवा. तुम्ही राम आठवा. अमर नाही कुणी काळ टपलेला, कधी उचलीला ठाव नाही कोणाला. अमर नाही कुणी काळ टपलेला, कधी उचलीला ठाव नाही कोणाला. तर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले, जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले, शुद्ध भक्ती करा तुम्ही राम आठवा, गोड पुण्य साठवा, राम आठवा थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक हा कुशाल वटवा. तुम्ही राम आठवा. कोणी नाही तुम्ही ना कोणाचे, करा सार्थक या नरदेहाचे. नाही तुमचे तुम्ही ना कोणाचे, करा सार्थक या नरदेहाचे. जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले, जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले, राम नामाचा संदेश हा जगा पटवा, राम आठवा. थोडं पुण्य साठवा, राम आठवा थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक हा कुशाल वटवा. तुम्ही राम आठवा. तुम्ही काय करू नका पण राम आठवा आणि राम आठवा. आणि जर तुम्ही हे ऐकलं ना, साधू संत सांगते तुम्ही जर हे ऐकलं ना तर तुमचं भलं होईल. आणि या जगात कोणीच कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही. आणि त्याच्यामुळे ना नाम घ्यायचं फक्त, बाकीचं बोलत राहायचं शांत बोलत आहे. बोबडे बोलत आहे ना परी मी तुझाचं म्हणून भगवंताची कृपा आहे. ह्या आणि अमर कोणी आहे का? कोणीच अमर नाही.
जाईल. आणि जे संसारी लोक आहेत ना, संसार करतायत, त्यांना संसार क्षणिक सुख आहे, पण यम हा कसा आहे, यम हा कधी पण आपल्या घरी पाहुणा म्हणून येईन आणि आपल्याला घेऊन जाईल. त्याच्यामुळे ना संसार तर करा, पण संसारात नाम पण घेत राहा. लाज राखण्या बहिणीची येई भावराया, लाज राखण्या बहिणीची येई भावराया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. लाज राखण्या बहिणीची येई भावराया, लाज राखण्या बहिणीची येई भावराया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. भरासावे माझे जुता मांडिला, भरासावे माझे जुता मांडिला, वैरी दुष्ट कौरवानी डाव जिंकेला, दुष्ट कौरवानी डाव जिंकेला. मामा शकुनी लागला हसाया, मामा शकुनी लागला हसाया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. खाता 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 दुर्योधन हसतो, वैरी दुःशासन वसरे फिरितो, वैरी दुःशासन वसरे फिरितो. मामा शकुनी लागला हसाया, मामा शकुनी लागला हसाया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेड्या बहिणीची वेडी माया, धावत रे तू अनुराया, धावत रे तू अनुराया. दाखव तुझी सारी की माया, दाखव तुझी सारी की माया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. जेव्हा हे यांनी कौरवांनी काय मानलं, वस्त्र हरण केले द्रौपदीचं, नाही काहीतरी ती काय दूध केलं. नाही ते हरले ना, ती काय दूध खेळ. दूध खेळता खेळता ते हारले. त्यांनी सगळे हे मानले, तर शेवटी द्रौपदी ह्याच्यावर डावर मान. डाव जिंकला, तर शेवटी द्रौपदीवर हे सगळं संपलं त्यांच्याकडे. शेवटी काय राहिलं तर द्रौपदी. तर ते मग ते दुर्योधन आणि दुःशासन काय मग ते द्रौपदीला ओढून आणतात, केस धरून ओढून आणतात तिला. मग आणि हे करायला लागतात ना, साडी ते काढायला लागतात. तर मग ती धावा करते याचा कृष्णाचा, मग कृष्णाचा धावा करते आणि मग कृष्ण तिचे सर्व वस्त्र पुरविते तिला कृष्ण. जरा तसा लागत अतिउत्तम.